एकही लोक इथे तर एक नगरसेवक देखील येत नाही. एकही नगरसेवक इथे येत नाहीये की बघणार की लाईट गेलाय का, इकडली काय व्यवस्था आहे. फक्त काय की मतं मागायचं आणि जायचं, नंतर काहीच नाही. नंतर आम्ही सोशल वर्क आहेत. या ठिकाणी जवळजवळ 400 ते 500 माणसं या ठिकाणी या गावामध्ये राहतात. आणि जर दुसरी जर झाडं पडली तर मला वाटतं 100% जीवितहानी होईल. दोस्तों नमस्कार। दोस्तों इस वक्त हम मौजूद है वसई सांडोर के सालोली गांव अंतर्गत उछलेश्वर तालाब के यहाँ आप देख सकते हैं हमारे पीछे कुछ लोग यहाँ के स्थानिक लोग हैं, सामाजिक लोग हैं, और ये लोग यहाँ की परिस्थिति बताएंगे। उसके पहले आपको बता दूं, वसई विरार शहर महानगर पालिका तालाब सुशोभीकरण के नाम पर कितना कुछ डेवलपमेंट के नाम पर नुकसान करती है, इसका जीता जागता ये सबूत यहाँ पर दिखाई दे रहा है। दरअसल ये जो उछले तालाब जो है, इसका यहाँ के स्थानिक जो हिसाब से बता रहे हैं, सन 2022-23 में या कुछ चंद सालों पहले इसका सुशोभीकरण शुरू था। उस सुशोभीकरण के समय जिस तरह से बेकायदा तरीके से यहाँ से माटी का उत्खनन किया गया, उसका परिणाम अब 2 सालों बाद दिखाई दे रहा है। 21 तारीख को 2 दिन पहले जो मूसलाधार बारिश हुई, उस समय तेज हवाओं के चलते यहाँ पर एक नहीं तो 2, 3, 4 झाड़ एक साथ वो तालाब की तरफ अंदर की तरफ गिर पड़े। ये अच्छा हुआ कि इस तरफ ये नहीं गिरे, इस तरफ गिरे हुए तो यहाँ पर बस्ती है और उसमें जीवित हानि तक हो सकती थी। तो जीवित हानि फिलहाल नहीं हुई, लेकिन ये गिरे हुए उखड़े हुए झाड़ खुद वसई विरार के डेवलपमेंट की पोल खोलते दिखाई दे रहे हैं। हमारे साथ सामाजिक कार्यकर्ता जेरी मचाड़ो है, हम इनसे बात करते हैं, जानते हैं क्या विषय है। जेरी जी नमस्कार। नमस्कार। जेरी क्या विषय है, ये घटना कब हुई, कैसे हुआ? घटना ही 21 तारखेला झाली होती। 21 तारखेला जवळजवळ 11 ते 11:30 या गावातून मला फोन आला होता की या ठिकाणी 3 झाडं वडाचे पडले आहेत, परंतु आता पाहिल्यानंतर की 3 ते 4 झाडं या ठिकाणी 4 झाडं पडलेली आहेत आणि ही झाडं जी आहेत ही 100 वर्षा अगोदरची आहेत। अचानक कसा पडली, कोसळलेली? ही मला वाटतं 2 वर्ष अगोदर या ठिकाणी या तलावाला सुशोभीकरण करण्याचं काम चालू केलं होतं आणि काम सुशोभीकरण तर झालंच नाहीये, परंतु या तलावातली जी माती आहे ह्या गावकऱ्यांनी त्यांना सांगितलं होतं की ही माती झाडाच्या आजूबाजूला टाकून द्या, आणि शेवटी त्यांचं न ऐकता ती माती त्या गावाच्या बाहेर नेली आणि आज 2 वर्षानंतर ही 4 झाडं जी आहेत 100 वर्षापूर्वीची 4 झाडं ही जमिनीवर झोपलेली आहेत। या तलावाच्या किनाऱ्यावरती अजूनही काही झाड आहेत आणि इकडे वस्ती पण आहेत, तर तुम्हाला भीती वाटते का, धोका वाटते का? 100% भीती वाटणार, 100% भीती वाटणार। पहा आता इथे लहान मुलं खेळत आहेत, यांना खेळायला ग्राउंड नाहीये, या खेळायला महानगरपालिकेने काही मैदान दिलं नाही किंवा खेळण्यासाठी जे यंत्रणा असतात ही यांच्यापर्यंत पोहोचली नाहीयेत। तर मी सांगेल की ही मुलं जी आहेत ही या ठिकाणीच खेळतात आणि आज ही बघा इकडे मोठमोठी अशोकाची झाडं आहेत, संपूर्ण तलावाची चारही बाजूनी संपूर्ण झाडं आहेत आणि या ठिकाणी गाव वस्ती आहे। या ठिकाणी जवळजवळ 400 ते 500 माणसं या ठिकाणी या गावामध्ये राहतात आणि जर दुसरी जर झाडं पडली तर मला वाटतं 100% जीवितहानी होईल। तर मी सांगेल की प्रशासनाला विनंती करेल की ही संपूर्ण जी झाडं आहेत यांचं संरक्षण करावं। आपण प्रशासनाला कळवलं का हा घटनाबाबत? 4 दिवसा अगोदर मी त्यांना कळवलंय, त्यांच्या पाठीशी पाठपुरावा करत आहे। आणि आताच मला उपमहापौर मार्सेल लोपे साहेबांचा फोन आला, त्यांनी सांगितलं प्रशासनाचा प्रतिसाद काय? तर ते आता बोलतात की आम्ही फायर विकेट घेऊन येतोय, असे बोलले 4 दिवसानंतर बोलतात की आम्ही येतोय, परंतु अजूनपर्यंत इकडे या ठिकाणी ते पोहोचले नाहीत कारण त्यांना रस्ता सापडत नाही। लोकेशन उपमहापौर साहेबांना मी पाठवलेलं आहे आणि जर ते आता या ठिकाणी येतील, परंतु मला वाटतं की फायर विकेट या ठिकाणी येणार नाही कारण सर रस्ता बघा ना, हा या ठिकाणी माणसं राहत आहेत, जनावरं राहत नाहीत। मला वाटतं ज्यावेळी इलेक्शन असते त्यावेळी रस्ता आहे तो महानगरपालिकेने डेव्हलप केलेला नाही, काहीच केलं नाही, किती वर्षापासून सुशोभीकरण करत आहे 100%, आणि सुशोभीकरण पण झालं नाही। आणि हा रस्ता जो आहे हा रस्ता बघा किती खराब आहे, ही मुलं या ठिकाणी पडतात आणि त्या दिवशी मध्येच एक बाई या ठिकाणी पाण्यात जात असताना पडली, तिचं संपूर्ण डोकं फुटलं होतं। तर मी सांगेल की हा रस्ता व्हावा, हा या ठिकाणी बघा संपूर्ण वायर गेलेले आहेत, या ठिकाणी केबल पण व्हावं, कोणत्याच गोष्टी या ठिकाणी होत नाहीत। हे लोक पण टॅक्स भरतायत। काय आपण काय सांगणार, काय आपलं म्हणणं आहे?
नाही, माझं म्हणणं एकच आहे की हे बघा, ही झाडं म्हणजे पुरातन काळाची आहेत. इथे सगळं सुशोभीकरण होणार होतं, तर आता त्या महापालिकेने ह्याच्याकडे म्हणजे पूर्णतः लक्ष द्यावं. कारण ही गरीब जनता आहे आणि गरीब जनतेमध्ये त्यांना काही जर दुखापती झाल्या तर त्यांनी जायचं कोणाकडे. तर आता माझी विनंती आहे सर्वांना, म्हणजे आमदारापासून सर्वांपर्यंत विनंती अशी आहे की ह्यांनी इथे यावं, पाहणी करावी आणि जरा ह्यांच्याकडे लक्ष द्यावं, अशी माझी विनंती आपण आहे. आमदाराकडे सध्या मागणी केली, पण माझा प्रश्न असा आहे की निवडणूक नंतर एक नाही तर 4 नगरसेवक आहेत एक हो, वार्डाला. त्या तो आले का? नाही, एकही लोक इथे तर एक नगरसेवक देखील येत नाही. एकही नगरसेवक इथे येत नाहीये की बघणार की लाईट गेलाय का, इकडली काय व्यवस्था आहे. फक्त काय की मतं मागायचं आणि जायचं, नंतर काहीच नाही. नंतर आम्ही सोशल वर्क आहेत की बाबा इथे लाईट गेलाय, इथे रस्त्याचं हे आहे, इथे कचरा पडलाय. म्हणून आम्ही फक्त एक समाजसेवक म्हणून मी काम करते आणि या माध्यमातून मी त्यांच्याकडे विनंती करते की तुम्ही जरा इथे लक्ष द्या. काय सांगणार साहेब? आमच्या इकडे ही सगळी झाडं घरावरती आलेले आहेत, ती त्यांची तोड करून निदान तरी घरावरती आल्यात ती तोडून आम्हाला संरक्षण द्यावं. आणि या खांबारच्या वायरी आहेत त्या पण जरा व्यवस्थित हे करून द्याव्यात. रस्ता आहे, रस्त्याची नाही हे काय 3 दिवस झाले कोणी बघायला तरी आले नाही, नाही कोणाच त्याच्याबद्दल काय सांगणार? आता त्याबद्दल आता कसं काय, ते त्यांना एवढं करून सुद्धा कोण येत नाही, तर काय बोलणार दादा? तुम्ही काय सांगणार या सर्व गोष्टीबद्दल? तर आमच्यासाठी कोण आजारी झाला तरी ते रिक्षा पण येऊ शकत नाही, एवढा रस्ता खराब आहे. तिथे तर पूर्ण खड्डे पडलेत रस्त्याला आणि हे झाडं अख्खी घरावरती आल्यात. समजा वारा पाणी सुटला, फांदी तरी पडली तरी एखाद्या लहान मुलं खेळत असतील त्यांचा जीव जाऊ शकतो. अजूनही पाऊस सुरू झाला आहे, नंतर 3 महिने आहेत, अजून 3 महिने आहेत आणि एवढी मोठी झाडं आहेत. पण ह्याच्या जे काम चालू होतं रस्त्याच्या, तेव्हा एक धक्का बांधलाय त्याच्या पुढे, पण त्याच्या पाठीमागे जो खड्डा होता तो खड्डा अजून बुंजवला नाही, आबडधोबड गेले काम. आजी काय सांगणार आपण? आता म्हणजे ही मुलं इकडे असतात ना, खेळतात आणि इकडे काय झालं तिकडे बघायला कोण नाही. आम्ही सगळे जातो कामाला. आपण आता इथेच राहतात मी ना? इथे राहते हां. आणि हे बाई सकाळी आम्हाला म्हणजे माहिती पडलं काही मुलं उचलायला लागल्यात, तेव्हा मी मुलांना काय सांगितलं का इकडे कोणाला जाऊन देऊ नको. माझी मोठी मुलं मग नातू होता ना, त्यांना सांगितलं की इकडे जाऊन त्यांना देऊ नको. आम्ही सकाळी कामाला जातो ना, ते मी 10 वाजता आले, 11-10 वाजता आली ना, तेव्हा सगळं पडलेलं होतं तिकडे. हा, तो म्हणजे भीती वाटते, म्हणजे कशी झाडी मोठी मोठी आहेत ना, हे कधी पण म्हणजे मुलं मग खेळत असताना म्हणजे पडले अंगावर. ते आम्ही कामाला जातो ना, फांद्या पण पडतात ना, एकूण त्याची आम्हाला म्हणजे मागणी काय तुमची? हा? मागणी काय? म्हणजे म्हणजे इकडनं ना रस्ता, म्हणजे आम्हाला रस्ता पण पाहिजे, म्हणजे रस्ता पण जरा रुंदा पाहिजे जरा आम्हाला, म्हणजे आमच्या गाड्या पण आल्या पाहिजेत ना इकडे. काय म्हणजे आणायचं असलं, काय करायचं असलं म्हणजे आमचं, तर ते इकडनं गाडी पण आली पाहिजे ना आपल्या. नाहीतरी पण रिक्षा म्हणजे अशी या साईडून असं. आणि काही झाडं बिडं आहेत ना, याच्या फांद्या पण तोडायला पाहिजेत. त्यांनी लक्ष करायला पाहिजेत ना, लक्ष करायला पाहिजे, म्हणजे लक्ष करायला पाहिजे ना, येऊन ना काय फांद्या कापायच्या आहेत, काय फांद्या कापायच्या आहेत. ये आता ती झाडं पण मोठी मोठी, त्याच्या पण फांद्या कापायला पाहिजेत. मग असं म्हणजे माझं हे आहे. हा, आता एवढी मोठी झाडं आहेत. तो ये सालोली गांव की हकीकत हम आपको दिखा रहे थे। उचलेश्वर तालाब है, जहां पर जिस तरह से तालाब को सुशोभीकरण करने के नाम पर यहाँ पर माटी का उत्खनन किया गया और उसका परिणाम अब दिखाई दे रहा है। ये एक नहीं तो 4 झाड़ एक साथ गिरे हैं। ऐसे कितने ही झाड़ और अभी भी धोखादायक परिस्थिति में है, तो कहीं ना कहीं महानगर पालिका को इस पर ध्यान देना चाहिए और समय रहते इसके पहले की कोई बड़ा हादसा हो, समय रहते इस पर कोई ना कोई ऐसा ठोस कदम उठाना चाहिए, ताकि इन गांव के ऊपर आने वाली जो कोई बड़ी आपत्ति है वो टल जाए। फिलहाल आज की इस वीडियो में इतना ही। नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र। तर काय सांगणार, आपण इकडे पाणी करायला आले, कशी परिस्थिती आहे? मी नंदकुमार दिगंबर शिंगरे, प्रभारी अग्निशमन केंद्र अधिकारी, तामतलाव अग्निशमन गाव वसई गाव। परंतु मला झाडाची वर्दी उजरेश्वर तलाव, सातोली, बदामी स्टॉप, डोळबाट, वाडी येथे वडाच्या झाडाची वर्दी मिळतात. नेतकाळ आम्ही घटनास्थळी पोहोचलो असता वडाचे 4 जी झाडं पडलेली आहेत ती तलावाच्या अंतर्गत आहेत. तिथे रेस्क्यू ऑपरेशन करू ह्या वेळेला शकत नाही आहे. ते उन्हाळ्यात पाणी सुकल्यानंतर त्यावेळेला ते करणं शक्य होईल, पण तशी आता कुठची रेस्क्यू ऑपरेशनसाठी जीवितहानी वित्तहानी झालेली नाही आहे. तर रस्ता विस्ता संपूर्ण ओके आहे. कारवाई आम्ही
नंतर पाणी थोडंसं कमी झाल्यानंतर आम्ही कारवाई ते झाडांची औषध डिपार्टमेंट मार्फत आम्ही तुम्हाला जेवढी अग्निशमन विभागामधून जी मदत करता येईल तेवढी आम्ही तुम्हाला सहकार्य करू। हमारे चैनल सैफ न्यूज़ लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें।